नमस्कार मित्रांनो, वंश किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा। साबुदाणा वडा बनवासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता, छान भिजून झालेला आहे। इथे 1 वाटी मी बटाटा उकडून घेतलेला होता, हा छान उकळलेला आहे। इथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याची बारीक पूड करून घेतलेली आहे, जिरे घेतले आहे, मीठ आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण एका बाउलमध्ये साबुदाणा घालून घेऊयात। यामध्ये आपण बटाटा टाकून घेऊयात, हा जिरे घालून घेऊयात, मीठ घालून घेऊयात थोडं, आणि आपण यामध्ये हे मिरचीची पेस्ट घालून घेऊयात। हे छान आपण मिक्स करून घेऊयात। बटाटा आपल्याला हा छान मॅश करायचा आहे, बारीक करायचा आहे, यामध्ये छान मिक्स होईल असा। छान मिक्स झालेला आहे। आता आपण यामध्ये शेंगदाणा पावडर जी केलेली आहे ती घालून घेऊयात, ती पण आपण छान मिक्स करून घेऊयात। छान मिक्स झालेला आहे। आता आपण याचे वडे बनवून घेऊयात। असे आपल्याला छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे। आपल्याला ज्या पद्धतीने वडे लागतात त्या पद्धतीने आपण आता याचा आकार बनवून घेऊयात। या पद्धतीने आपल्याला सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत, बघू शकता। असे पण बनवू शकता किंवा गोल बनवायचे असतील तर गोल बनवू शकता। आता आपण हे वडे तळून घेऊयात। ते मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे। हे आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये वडे घालून घेऊयात, ते तळून घेऊयात छान। म्हणून पलटून घेऊयात। आपल्याला हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत। इथे आपले वडे छान तळून झालेले आहे। आपण आता काढून घेऊयात। बघू शकता क्रिस्पी झालेले आहेत छान। अशा प्रकारे आता आपण सगळे वडे तळून घेऊयात। इथे आपले साबुदाणा वडे छान बनवून रेडी झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।